तर ठाण्यामध्ये मनसेनं रिक्षा चालकांच्या मराठीचा वर्ग उधळून लावलाय। ठाण्याच्या आरटीओ कार्यालयात मराठीचा वर्ग सुरू होता। मराठी रिक्षा चालकांसाठी मराठीच्या वर्गाचं आयोजन केलेलं होतं। मराठी वर्गात मनसेकडून घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात फक्त मराठी मुलांनाच प्राधान्य द्यावं, मनसेनं ही मागणी केली। तर पुणे विद्यापीठातील मेसवरती अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केलेली आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द केला। जेवणामध्ये कीटक सापडल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलेला होता। एफडीएनं मेसचे नमुने तपासल्यानंतर कारवाई जी आहे ती केलेली आहे। तर पुणे विद्यापीठातील मेसचा परवाना एफडीए कडून रद्द करण्यात आलेला आहे। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। सध्या तुकाराम मुंडे यांच्या आयुक्त पदाचा त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या कारवाया वाढलेल्या आहेत। जेवणात कीटक सापडल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केलेला होता आणि या आरोपांनंतर एफडीएनं मेसचे काही नमुने तपासलेले होते आणि त्यानंतरला कारवाई करण्यात आलेली होती। हे संपूर्ण दृश्य आपण पाहतो आहोत, ज्यावेळेला एफडीए कडनं या पूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर या मेसचा परवाना जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। तर बीडमध्ये देखील एफडीएनं कारवाई केली। केज मधील विशाल डेअरीवरती धाड टाकण्यात आली। अन्न आणि औषध प्रशासनाकडून 6,68,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विशाल डेअरीचा परवानाही तातडीनं निलंबित करण्यात आलेला आहे। तर अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये लव जिहादच्या निषेधार्थ हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या मोर्चात आमदार संग्राम जगताप सहभागी झालेले होते। शेवगाव शहरातील आंबेडकर चौक ते क्रांती चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर अंबरनाथमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा आरोप आहे। कंटाळून नवविवाहितेनं आयुष्य संपवलंय। डॉक्टर पतीला अटक करण्यात आली। लग्नानंतर अवघ्या 1.5 महिन्यातच नवविवाहितेनं आयुष्य संपवलं। तर जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर परिसरामध्ये पाण्याअभावी तसंच उष्णतेमुळे केळीची रोपं सुकल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। पहूर परिसरातील 6 लघु प्रकल्प आणि जलाशय पूर्णपणे कोरडे पडल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांवर संकट कोसळलंय। कमानी, मोयगाव, त्यासोबत शेरी, गोगडी, देवळी, पिंपळगाव, गोलाईमध्ये तसंच सोनाठाळा या प्रकल्प जे आहेत कोरडे ठाक पडले असून भूजल पातळी ही खालावलेली आहे। नुकसानीमुळे केळी बागांवर नांगर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली। तर भंडाऱ्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्या। भंडारा जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्या। वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उखाड्यापासून सुटका झाली। तर गडचिरोलीमध्ये देखील मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे। जिल्ह्यातील दक्षिण भागात आहेर आणि शिरोच्या तालुक्यात पावसानं हजेरी लावली। रायगड जिल्ह्यातील मानगाव आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या काळ नदीच्या पाणी पातळीत घट झाली। नदीचं पात्र कोरडं पडू लागल्यानं मानगाव शहरासह लगतच्या अनेक गावांवर पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं। रायगडमधील काळ नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे आणि त्यामुळे पाणी संकट जे आहे ते निर्माण झालेलं आहे। यासाठी नदीचं पात्र कोरडं पडू लागल्यानं मानगाव शहरासह अनेक भागात आणि अनेक गावांवरती पाणी टंचाईचं संकट पाहायला मिळतं। माणगाव शहराला पाणी पुरवठा करणारी काळ नदी आणि काळ नदी पाहिली तर आपण सध्या ही परिस्थिती पाहता पाण्याच्या बाबतीत तर पातळी देखील खालावलेली पाहायला मिळत आहे। या नदीतील पाण्याच्या साठावर हजारो नागरिकांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे। मात्र आता जो पाण्याचा साठा आहे तो पूर्णपणे खालावलेला पाहायला मिळत आहे। हवामान विभागाने जरी सकारात्मक संकेत दिले असलं तरी प्रत्यक्षात समाधानकारक पाऊस पडणं देखील गरजेचं आहे। जर पुढील काही दिवसात पाऊस जर लांबणीवर गेला तर आणखीन पाण्याची पातळी खाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे माणगाव शहराला त्याचप्रमाणे आजूबाजूच्या गावाला देखील या पाणी पुरवठ्याचा काही परिणाम भासू शकतो। TV9 मराठी, दीपक दपके, रायगड। तर जळगावच्या वाघूर नदीच्या पाणी पातळीत कमालीची घट झालेली आहे। जिल्ह्यात उष्णतेचा कडाका देखील प्रचंड प्रमाणात वाढला असून नागरिक उष्णतेने हैराण झालेले आहेत।
वाघूर धरणाची पाणी पातळी ही 63% एवढी आहे. त्यामुळे पाणी जपून वापर करण्याचं प्रशासनाने जे आहे ते आवाहन केलेलं आहे. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने. नदीचा पारा हा प्रचंड वाढतच चालला आहे. सध्या भुसावळच्या वाघूर नदी क्षेत्रात आपण आहोत. आपण पाहतोय की वाघूर नदीच्या पाणी पातळीत देखील कमालीची घट झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. जळगाव जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या वाघूर नदी क्षेत्रात आपण उभे आहोत. आपण पाहतोय की कशा प्रकारे वाघूर नदीच्या पाणी पातळीत देखील कमालीची घट झालेली आहे. कॅमेरा पर्सन निलेश पाटील सर, रवी गोरे, TV9 मराठी, भुसावळ.